आता असा कापूस असल्यावर कसं काय करायचं तुम्ही सांगा। हे पहा कसं कापसामध्ये पाणी आलेलं आहे। तर मंडळी हे पहा आपलं सोलर बंद पडलेलं आहे सध्या आणि त्याचं कारण असं आहे तर मंडळी त्याचं कारण असं आहे की वरती आभाळ आहे, सूर्यच नाही आणि गरजही नाही, कारण इतका पाऊस झाला की भयानक। कारण आता ही छोटाली कपाशी जरी असली तरी आता इतका पाऊस झाला की या पावसानीचे लहान लहान बोंड देखील सडू राहिलेत पहा। आणि इतकं नुकसान होऊ राहिलं की यावर्षी हातात काही येतं का नाही ही समस्या आहे। आणि जवळपास आता लाखभर रुपये खर्च झालेला आहे आणि जर काहीच नाही निघलं तर खूपच अवघड होईल। चला आणि मी चाललोय पुन्हा एकदा गिन्नी आणण्यासाठी आणि पुन्हा एकदा खूप पावसामुळे इतकं पाणी आलेलं आहे पहा, ओढा सोडून शेतामध्ये आलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवायचं आहे। चला दाखवतो पुन्हा एकदा। तर मंडळी हे पहा इकडे थोडंफार ऊन पडलं की कापसाचे बोंड फुटतात म्हणजे पूर्णपणे फुटत नाहीत, फक्त चिरतात आणि तसेच काळे पडतात। तर हे पहा हे बोंड अशा प्रकारे हे बोंड काळे पडतात, सडतात आणि जी कपाशी अगोदर लावली होती तिचंही कायऱ्या सडल्यामुळं खूप नुकसान होऊ राहिलं पहा। आणि जी नंतर लावली होती तिचं देखील आता जास्त पावसामुळे बोंड सडू राहिलेत आणि परिपक्व झालेले बोंडच नाही तर एकदम कवळे कवळे बोंड देखील सडू राहिलेत पहा। तर मंडळी हे पहा किती छान कपाशी दिसते, पण जर अति पाऊस झाला तर काहीच हाती लागणार नाही। तर मंडळी त्या दिवशी तिथं साप दिसला होता आपल्याला आणि हे जे पाणी येत आहे त्या पाण्यामुळे हे साप वरती येतात। त्यानंतर पुन्हा एकदा घराजवळच एक साप दिसला होता, तोही असंच रंजनाने गवत कापून ठेवलं आणि एक कवळी गवताची घरी नेली आणि दुसरी कवळी न्यायला आली तर त्या गवतामध्येच बसलेला होता, तिच्या अक्षरशः हातात आला होता। आणि आम्ही कामं बरेचसे जपून करण्यासाठी प्रयत्न करतो पण तरीही कळत न कळत असं होतंय। हे पहा मंडळी तिथे मी कायम गाया चारत असतो पहा। आता हे पूर्ण परिसर हा नदीसारखा झालेला आहे आणि इकडे ऊसात देखील पाणी आता आलेलं आहे, भयानक पाऊस झालेला आहे। आता इथं खाली साप वगैरे देखील असू शकतात पाहून आणि हे पहा पाणी किती भयानक पाणी आहे। तर पहा मंडळी निसर्गामध्ये किती भयंकर ताकद असते पहा आणि अक्षरशः नदीचं स्वरूप आलं या वाहत्या पाण्याला आणि हे शेत जे आहे शेत दिसतच नाही ते आणि पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे आणि यामुळेच आम्ही इथं पीक पाणी करत नसतो पहा। तर मंडळी हे पहा हे खोडं तर पाण्यातच गेलेलं आहे पण हे जे खोडं आहे इकडे देखील पाणी येतं पहा, कधी कधी फार इकडं वरपर्यंत येत असतं। आणि मंडळी अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कधीच कोणत्या सरकारने पुरेशी मदत दिलेली नाही आहे। आता कापसाला झाला जवळपास 1,00,000 रुपये खर्च आणि यावर्षी विमाही काढलेला नाही, त्यामुळं एवढा खर्च होऊन यंदा काही भेटेल की नाही माहीत नाही। गेल्या 2 वर्षी 1 रुपयात विमा होता आणि 1 रुपयात विमा असल्यामुळं भरणारे अवश्य फॉर्म भरण्यासाठी 100 रुपये घेत होते पण किमान विमा भरत होतो। आता विमा विकत केल्यामुळं भरावं वाटत नाही, कारण तो भेटेल की याची शाश्वती नसते आणि म्हणूनच मी भरला नव्हता यावर्षी। तर यावर्षी हे असं झालं आहे। तर मंडळी या इथं पाण्याच्या खाली माझं बारं आहे आणि ते बारं कणभरसुद्धा दिसत नाही, इतकं पाणी वरती आलेलं आहे। भयंकर पाणी आलं, भयंकर। हे पहा तर मंडळी हे पहा हा कापूस वगैरे इकडं झटका मशीनची तार लावली पण आता या तारीचा काहीच उपयोग नाही, कारण तार वगैरे सगळं वाहून गेलं इकडं। हे पहा असं नुकसान चालू आहे यावर्षी। तर मंडळी हे पहा त्या तिथं साप होता त्या दिवशी आणि हे पहा पाणी। हे पहा एक कापूस, आता असा कापूस असल्यावर कसं काय करायचं तुम्ही सांगा। हे पहा कसं कापसामध्ये पाणी आलेलं आहे। तर मंडळी हे सगळं नुकसान होत असताना एक आनंदाची गोष्ट अशी की आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे
आणि या पुढील व्हिडिओंपासून आपल्याला त्यापासून अर्थार्जन होणार आहे। तर आता त्या स्वरूपाचा चांगला कंटेंट तुमच्यासाठी बनवावं लागणार आहे, ही जबाबदारी नक्कीच आहे। आणि हो मंडळी, कोणत्याही कामाचं जर फळ मिळालं ना तर ते काम करायला खूप आनंद येतो आणि आणखीन प्रेरणा भेटते करण्यासाठी। तर तसंच माझ्या यूट्यूब चॅनलच्या संदर्भात आहे। चला आता काहीतरी करूया यापुढे तुमच्यासाठी उत्तम आणि फायदेशीर, तुम्हाला महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल, नक्कीच घेऊन येईल। तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। चला आपण आता भेटूया पुढील एखाद्या छानशा व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये। तर आता मग तुमची रजा घेतो, बाय बाय। तर मंडळी, हे पहा आपला झटका गेला आणि खटका गेला। हे पहा असं कपाशीचं नुकसान आहे चालू, कापसामध्ये पाणीच पाणी झालंय। तर मंडळी, हे पहा पावसामुळे कपाशीमध्ये गवताचा बाग तयार झालाय आणि ही गिन्नी ऊस जनावरांसाठी, हे रोजचं काम आहे आपलं।